मी प्रियांका लोहार, क्षणवार्तामध्ये आपलं स्वागत। पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी। महेश मोतेवार यांच्या वाढदिवसानिमित्त समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचा उद्घाटन सोहळा शनिवार वाड्याच्या प्रांगणात आज सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला। समृद्ध जीवन फाउंडेशनने गेली 12 वर्षे आपली स्वतःची एक वेगळी ओळख जनमानसात निर्माण केली आहे। महेश मोतेवार यांनी दूरदृष्टीने आणि सामाजिक हेतूने लावलेल्या या छोट्या रोपट्याचा आज एक मोठा वटवृक्ष बनला आहे। समृद्ध जीवनने सामाजिक जाणीवेचे भान ठेवून समृद्ध जीवन फाउंडेशनची स्थापना केली। समाजातील दुर्लक्षित आणि गरजू लोकांच्या सुखी जीवनाकरता त्यांच्या मदतीसाठी, अपेक्षापूर्तीसाठी समृद्ध जीवन फाउंडेशन कार्यरत आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या पुस्तकांचे वाटप, अपंग लोकांसाठी 3 चाकी सायकल्सचे वाटप, दवाखान्यांच्या मदतीसाठी ॲम्ब्युलन्सचे वाटप, सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबिर असे अनेक विधायक उपक्रम फाउंडेशनने सुरुवातीपासून राबवले आहेत व ते यशस्वीपणे संपन्नही केलेले आहे। समाजातील विविध स्तरातील लोकांना मदत करून समाजाचा विकास होईल, फायदाही होईल अशा प्रकारचे उपक्रम आज तागायत फाउंडेशन राबवत आहे। आजपर्यंतच्या अशा सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये फाउंडेशनचा अत्यंत महत्त्वाचा असा उपक्रम म्हणजे दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी राबवण्यात येणारे भव्य रक्तदान शिबिर। फाउंडेशनने अगदी सुरुवातीपासून हा भव्य रक्तदान शिबिराचा उपक्रम भारतातील निरनिराळ्या राज्यांमध्ये राबवला आहे। 2010 मध्ये 18 राज्यांमध्ये एका दिवसात 27,730 लोकांनी रक्तदान केले। या समाज प्रबोधन करणाऱ्या उपक्रमाची व्याप्ती पाहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही समृद्ध जीवन फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाची नोंद घेऊन समृद्ध जीवन फाउंडेशनला गौरवण्यात आलं। 2012 मध्ये आयोजित देशव्यापी भव्य रक्तदान शिबिरात सुमारे 1,80,000 इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं। सन 2013 मध्ये रक्तदान शिबिराचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं। प्रतिवर्षी हा उपक्रम नवनवीन टप्पे गाठत आहे। यामुळेच यंदा सुद्धा देशभर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। रक्तदानाची गरज संपूर्ण देशाला व सर्व जनतेला समजणं आवश्यक आहे। समृद्ध जीवन फाउंडेशन या उपक्रमातून हीच गोष्ट समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे। यंदा 21 राज्यांमध्ये लाखो नागरिक या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे। अशा या स्तुत्य उपक्रमामध्ये हजारो स्वयंसेवक, विविध संस्थांचे कर्मचारी, अनेक ब्लड बँका सहभागी झाल्या आहेत। हा उपक्रम सुरळीत पार पाडण्याकरता पोलीस यंत्रणा, अन्न व औषध पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी शिवाय अनेक खासगी संस्थाही सहभागी होत्या। देशभरातून समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रसिद्ध उद्योजक, प्रख्यात शैक्षणिक संस्था चालक, सिने नाट्य क्षेत्रातील कलावंत यांचा मोठा सहभाग होता। देशव्यापी उपक्रम असल्याने त्याकरता स्थानिक सामाजिक किंवा स्थानिक कार्यकर्त्यांचाही बहुमोल सहभाग घेऊन देशात न भूतो न भविष्यती असा एक सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला। गरजू लोकांच्या मदतीसाठी, अपेक्षापूर्तीसाठी समृद्ध जीवन फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकांचं मोफत वाटप असो, अपंग लोकांसाठी 3 चाकी सायकलींचं वाटप असो, विविध दवाखान्यांसाठी, हॉस्पिटलसाठी
मार्गदर्शक लक्ष्मण उट्टेकर यांचं या उद्घाटन सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत मी डॉक्टर महेश मोतेवार यांना विनंती करतो. आपण या उदाहरण आपल्या समोर आता उभं आहे. सचिन पिळगावकर भारतीय चित्रपट सृष्टीच्या शताब्दी वर्षात ज्या अभिनेत्याच्या कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा केला, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना दाद देऊ. मी डॉक्टर महेश मोतेवार यांना विनंती करतो या दोनही कलावंतांचा स्वागतपर सत्कार त्यांनी करावा. सचिन पिळगावकर. रक्तदान केल्याचा खूप आनंद होत आहे आणि एक प्रकारचं समाधानही वाटत आहे. बॉर्डरवर जवान आपले सैनिक जे असतात ते आपल्या देशासाठी स्वतःचे रक्त सांडत असतील तर आपण तरुण लोक जेव्हा ते सैनिक घायल होतात किंवा जखमी होतात तेव्हा आपलं स्वतःचं रक्त आपण त्यांच्यासाठी का देऊ शकत नाही. माझ्यासारख्या प्रत्येक तरुणाने हा विचार करायला पाहिजे आणि आपल्या जवानांसाठी आणि इतर सगळ्या जे माणसांना रक्ताची गरज आहे त्यांच्यासाठी रक्तदान त्यांनी करावे आणि एक प्रकारची समाजसेवा करावी. आणि एक प्रकारचा समाजसेवा केल्याचा आज मला आनंद होत आहे आणि आनंद वाटत मला अभिमान आहे मी भारतीय आहे असल्याचा. थँक्यू. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आधुनिक बँक म्हणून सहकारी बँकिंग विश्वात ओळखल्या जाणाऱ्या दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह या मल्टीस्टेट शेड्यूल बँकेने नवीन बोधचिन्ह स्वीकारलं असून या बोधचिन्हाचं समारंभपूर्वक उद्घाटन दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी कॉस्मॉस टॉवर या नूतन कॉर्पोरेट ऑफिसमध्ये होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आज मला सांगायचा आनंद वाटतोय. कॉस्मॉस बँकेला 108 वर्ष झालेली आहे आणि एक पुढचा टप्पा प्रगतीचा हा 108 वर्षात सुरू होतोय. लवकरच आम्ही कॉस्मॉस टॉवर या आमच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीमध्ये आम्ही स्थलांतरित करत आहोत. आमचे सर्व विभाग या भागात असलेले ते कॉस्मॉस टॉवरला स्थलांतरित होतील आणि त्या ठिकाणी सगळ्या सेवा सुविधा आम्हाला लोकांना देता येतील. त्याच दृष्टिकोनातून कॉस्मॉस बँकेचा लोगो आणि त्याचा रंग आणि त्याचं नाव, म्हणजे नाव तर कॉस्मॉस बँक आहेच पण पूर्वी आमचा ब्ल्यू कलरचा होता ते आता लाल कलरमध्ये आम्ही केलेला आहे आणि लोगोही ब्ल्यू आणि रेड अशा पद्धतीचा लोगोचं अनावरण पद्मविभूषण डॉक्टर के संचेती यांच्या हस्ते आम्ही 29 तारखेला संध्याकाळी 5 वाजता करत आहोत. यावेळेला एक अभिनव उपक्रम आम्ही असा केलेला आहे की आमच्या ज्या 7 राज्यामध्ये ज्या शाखा आहेत त्या सर्व 7 राज्याच्या 135 होतील तोपर्यंत, म्हणजे आज 134 आहे. उद्या एका बँकेचं ओपनिंग आहे तर त्यामुळं 135 शाखांमध्ये संध्याकाळी 5 वाजता सर्व प्रत्येक शाखेचे व्हॅल्यूड कस्टमर्सला आम्ही त्या ठिकाणी बोलवतो आहोत. प्रत्येक शाखेमध्ये 50 ते 100 कस्टमर्स, खातेदार, सभासद आमचे येतील आणि त्या ठिकाणी आमचा स्टाफ एक प्रतिज्ञा घेईल चांगल्या प्रतीची सर्व्हिस देण्याच्या दृष्टिकोनातून. आणि ती प्रतिज्ञा घेतल्यानंतर तेथे असणारा सर्व स्टाफ ते एक मोठा फ्लॅक्स आम्ही लावलेला आहे आणि त्या ठिकाणी ते स्वाक्षरी करतील की आम्ही या प्रतिज्ञा प्रतिबद्ध आहोत आणि ते आमच्या समक्ष ही प्रतिज्ञा झाली म्हणून कस्टमर करतील. आणि अशा पद्धतीचा वेगळा उपक्रम आणि एकंदर बरोबर 5 वाजता 29 तारखेला संपूर्ण 7 राज्यामधल्या सर्व शाखांमध्ये एकाच वेळेला या लोगोचं अनावरण होईल. त्यामुळे एक वेगळा उपक्रम आहे.
जे आमचे सभासद खातेदार असतील त्यांनी ज्या त्या ब्रांचेसमध्ये जावं आणि त्या दिवशी याचा ऐतिहासिक क्षण जो आहे त्याचं साक्षीदार व्हावं अशी मी विनंती आमच्या सर्व आदरणीय ग्राहकांना या निमित्ताने करेन. नवीन 28,000 कोटीचा टप्पा आमचा पार व्हावा. आज 25,300 कोटीचा आमचा सेटअप आहे. 134 शाखा आहेत आणि 31 मार्चपर्यंत जवळजवळ 145 शाखा व्हाव्यात या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहे. मुंबईमध्ये आताच उद्याच आमची एक बोरिवलीला ब्रांच चालू होत आहे आणि 2 अजून अंधेरी ईस्ट आणि अंधेरी वेस्ट अशा 2 ब्रांचेस चालू होतील. तामिळनाडूमध्ये 2 चेन्नईला आणि एक कोइंबतूर आणि एक हौसूर अशा 4 ब्रांचेस या 31 मार्चपर्यंत आम्ही चालू करत आहोत. त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये एक 4 शाखा आम्ही या येत्या काळामध्ये सुरू करणार आहोत. तर 31 मार्चपर्यंत कॉसमॉस बँकेच्या 7 राज्यामध्ये मिळून 145 शाखा होतील असा मला विश्वास आहे. जो निळा रंग आहे तर ते आहे ज्याला आपण म्हणतो विश्वासार्हता, स्थैर्य, शांती, संवेदनशीलता याचं प्रतीक म्हणून आहे. आणि त्याच्यावरती एक ज्याला आपण रेड ॲरो म्हणतो तर त्याला गतिशील किंवा ऊर्जा, नंतर आक्रमकता म्हणजे जे ॲग्रेसिव्हनेस जो आता आम्हाला हवा आहे तर त्या दृष्टीने असं एक त्याचं ब्लेंड ऑफ म्हणजे ज्याला आपण म्हणतो ट्रॅडिशनल रूट्स आणखीन प्रोग्रेशन असं दोन्हीचं ब्लेंड आणि प्रतीक असा हा लोगो आहे त्याच्यात. आणि त्याची बेसिक संकल्पना जी आहे ती आपल्या मंगल कलश जो आहे त्याच्यावर आहे. त्या संकल्पनेनुसार आहे की ज्याला आपण अमृत असं म्हणतो की सगळ्याचं सार कशात असेल तर ते त्या कलशामध्ये असतं. त्याच्यावरनं प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे हा नवीन लोगो बनवण्यात आलेला आहे. सन्माननीय जे सभासद आहेत कॉसमॉस बँकेचे जे अनेक वर्षापासून जोडले गेलेले आहेत त्या लोकांना या निमित्ताने मी अशी विनंती करेन की 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या 2 दिवशी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये तुमचं हेड ऑफिस किंवा तुमचं कॉसमॉस टावर हे पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आपल्या नजीकच्या शाखेशी आपण संपर्क साधा आणि 10 ते 5 या वेळेमध्ये 2 दिवस 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला आपण नक्की यावं अशी या निमित्ताने मी आपल्या आग्रहाची विनंती करेन. सर सिनियर सिटीजन आणि आणि ज्येष्ठ नागरिक आणि अपंग या लोकांच्या वाहनाची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि ज्यांना ज्येष्ठ नागरिकांना यायचं असेल, अपंगांना यायचं असेल त्याने शाखेशी संपर्क साधावा म्हणजे वाहनाची व्यवस्था आम्हाला करण्यास सुकर होईल. धन्यवाद. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मातृभक्ती ही माझ्या स्वभावातच असून गेले 58 वर्ष मी आईची पूजा करत आहे. आई हेच खरं देवीचं स्वरूप असून तिनं दिलेल्या संस्कारामुळेच मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकलो अशी भावना सिनेसृष्टीतील अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली. उपमहापौर आबा बागुल यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात अनंत जोग, शाही भिडे, डॉक्टर नितीन बोरा, दीपाली सय्यद, त्याचबरोबर नवनिर्वाचित महापौर दत्ता धनकवडे, माजी खासदार सुरेश कलमाडी, माजी आमदार उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
लक्ष्मी माता देवीच्या चरणी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे तसं मराठीतील सुपरस्टार अनेक हिंदी चित्रपट सचिन पिळगावकरजी आजच्या जोरदार टाळ्या नगरीचे प्रथम नागरिक आमचे मित्र माननीय दत्तात्रय कणकवडेश्वर माझे मार्गदर्शक सर्वांचेच लाडके पुणे शहराला एक सांस्कृतिक क्रीडा नगरीची ओळख करून दिली ते पुण्याचे माजी कळमाणीजी मला त्यांनी खरं राजकारण मोहनदादा जोशी त्यांच्याकडून मी आज 25 वर्षानंतर महाशक्तीजी ज्यांना आज पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत. सौभाग्यवती ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक काम जोरात आहेत ते आदरणीय नितीन बोराजी जी. आपण समोर पाहत असा कळून नाही तर ती लावणी कशी असावी तिची आधा कशी असावी. लोकप्रिय कलावंत कार्यरत कलावंत जोरदार टाळ्यांच्या पाठिंब्याने आपलं प्रोत्साहन या ठिकाणी आपण द्यायचं. सौभाग्यवती राही भिडे ज्येष्ठ पत्रकार यांचा आपण सत्कार करतो. आताच माजी मंत्री चंद्रकांतजी छाजे यांचंही आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि महाराष्ट्र शासनाचे विविध कार्यकर्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात अशा मान्यवरांचं खरं कौतुक व्हायला हवं. कारण ही मंडळी आपल्या समाजाला सुस्थिर करण्यात स्टॅबिलाइज करण्यात फार मोलाचा हात त्यांचा असतो. हे त्याच्यामध्ये सिलेक्ट होत असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या विद्यार्थ्यांनी 3 गोल्ड मेडल 11 सिल्वर मेडल आणि 16 ब्रॉन्झ मेडल ही अभ्यासाच्या ऑलिम्पियाडमध्ये मिळवलेली आहे. बालनाट्यापासून त्या रंगभूमीवरती काम करतायत. पहिलंच बालनाट्य की आम्ही शाळेत जाणार नाही यात त्यांना पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार हे त्यांच्या पाठीशी सदैव येत राहिले. मराठी चित्रपट असो हिंदी चित्रपट असो बंदिनी मालिका आहे तुम्हाला माहीत असलेली. नंतर समान असे डेली सोप आहे. मुंबईचा डबेवाला चष्मे ते लढले. विद्यार्थी सेवा संघ पुणे या संस्थेचे संस्थापक विश्वस्त आहेत आणि मागास मिळवून देणं हे त्यांचं एक फार मोठं काम समाजातलं ते या ठिकाणी करत असतात. मान्यवर व्यासपीठ आणि माझे लाडके पुण्याचे रसिक प्रेक्षक, आई भवानीला वंदन करून आजच्या या सोहळ्याची सुरुवात झाली. नवरात्री यात महाराष्ट्रात गुजरातमध्ये इतर काही ठिकाणी आईची पूजा केली जाते. 9 दिवस 9 रात्र फार जल्लोषात घालवले जातात, भक्तीने घालवले जातात. पूजा अर्चा आरती केली जाते. पण माझा अनुभव थोडासा वेगळा आहे. मी गेली 58 वर्ष आईची पूजा करतो रोज. आता जसं उल्हासदादा बोलले की मी मातृभक्त आहे, तर मी हो आहे, मी मातृभक्त आहे आणि मला माझ्या स्वभावात आहे ते असं मला वाटतं. माझी आई माझ्याकरता माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे. शी इज अ फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. आणि संस्कार हे फार महत्वाचे असतात आणि माझ्या नशिबानं मी महाराष्ट्रीयन आहे, जिथे संस्काराला जास्त महत्व दिलं जातं. आज आबा बागुल या व्यक्तिमत्वाला मी पहिल्यांदा भेटलो आणि त्यांच्याबद्दलचं सगळं जे मी पाहिलं ऐकलं,
जे उपक्रम त्यांनी घडवलेले आहेत, अंमलात आणलेले आहेत, लोकांचं भलं केलेलं आहे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत, नेहमी हात असा ठेवलेला आहे, हे सर्व संस्काराशिवाय घडत नाही.
माहेर सोडून सासरी आले। इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। रोहित टिळक यांनी काँग्रेस पक्षातून कसबा या मतदारसंघातून तर गिरीश बापट भाजप कसबा मतदारसंघातून, भीमराव तापकीर भाजप खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केल्या। मी सर्वप्रथम आमच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि उपाध्यक्ष राहुलजी आणि राज्यातले सर्वच आमचे नेते मंडळी यांचे आभार मानतो मनपूर्वक की माझ्यासारख्या एक तरुणावर पुन्हा एकदा त्यांनी विश्वास दाखवला आणि काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मला दिली। गेल्या वर्षी सुद्धा गेल्या निवडणुकीत सुद्धा मी या मतदारसंघातून लढवली होती आणि मे बी काही अनुभव किंवा विश्वास मी तेवढा जनतेचा जिंकू शकलो नसावा, त्यामुळे माझा पराभव झाला। पण गेली अनेक वर्ष काही ना काहीतरी सामाजिक कार्यात आम्ही सर्वच लोक आहोत आणि काँग्रेसचे सुद्धा बघितलं तर खूप उत्साहाने सर्व आमचे सिनियर्स, यूथ सगळीच लोक फार मनापासून यावेळेला निवडणुकीच्यात उतरलेत। त्यामुळे आणि खूप प्रलंबित विषयसुद्धा कसब्याचे आहेत। म्हणजे कसबा हे जुनं पुणं धरलं जातं, म्हणजे पुणं कसं होतं हे विचारलं कोणाला तर कसबा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवावं लागेल आणि अशा याचा एक विकास करण्याला निश्चितच मला आवडेल जर का जनतेने विश्वास दाखवला माझ्यासारख्या एका तरुणावर आणि एक संधी दिली लोकप्रतिनिधी म्हणून, तर मला काही ना काहीतरी अजून या मतदारसंघासाठी करण्याची जी तळमळ आहे किंवा सेवा करायची जी इच्छा आहे ते मला निश्चितपणे आणि जनतासुद्धा यावेळेला विश्वास माझ्यावर करेल असं मला खात्री आहे। कसबा मतदारसंघातले लोक किंवा सगळेच राज्यातले लोक मी म्हणेन की आपल्याकडे एक फार स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत। म्हणजे एकीकडे मागच्या वेळेला किंवा काही दिवस आपण बघतो की भ्रष्टाचार आणि याविषयी खूप वेगळी आंदोलनं झाली, लोकसभेच्या वेळेला वेगळं झालं, तर आज तुम्हाला इतका एक स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री आम्हाला लाभला आहे पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या रूपानं। त्यामुळे निश्चितपणे जनता जो कार्य करतो आणि जो इतक्या योजना त्यांच्या जेव्हापासून ते मुख्यमंत्री झाले इतक्या सामाजिक योजना हे त्यांनी हाती घेतल्या आहेत आणि
त्यामुळे जनतेचा विश्वास हा कामाच्या आधारावर काँग्रेस पक्ष यावेळेला निश्चितपणे जिंकेल. जरी युती आघाडी तुटली असेल, म्हणजे 15 वर्ष एकत्र राज्य केलं आणि एकत्रच लढावी असं बऱ्याच लोकांना वाटतही होतं ते आहे. पण आता प्रत्येकाचे विचार वेगळे झालेत आणि आम्ही निश्चितपणे काँग्रेस पक्षाने आजपर्यंतचे केंद्रापासून राज्य किंवा ज्या सर्वसामान्यांसाठी ज्या योजना केल्या त्या लोकांपुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यावरच आम्ही लोकांना आमची मतं मागणार आहोत. तुम्हाला लढत कोणाशी वाटते? भाजपशी की राष्ट्रवादी? भाजपशी वाटते, NCPशी वाटते, मनसेची वाटते? मी तसं काही इथे आत्ता बोलणार नाही, कारण निवडणूक म्हणली तर प्रत्येकजण आपापला अजेंडा घेऊन इथे उतरतं. मी एवढं निश्चित फक्त सांगतो की माझ्यातर्फे मी युवकांचा किंवा कसबा मतदारसंघाचा विश्वास जिंकण्याचा किंवा त्या सर्वच जनतेचा विश्वास जिंकण्याचा निश्चितपणे यावेळेला प्रयत्न करेन. प्रचारात कशावर भर राहील? मी म्हणलं तसं मगाशी की खूपच विषय हे कसबा मतदारसंघात आहेत, प्रलंबित आहेत अनेक, म्हणजे ट्रॅफिकपासून कचऱ्यापासून अनेक जुन्या वाड्यांचे असतील, SRAचे असतील, खूप प्रश्न आहेत. त्यामुळे त्याच्यात आम्ही काय करू इच्छितो किंवा एकदा काँग्रेस पक्षाचा किंवा मायारच्या एका तरुणाला संधी देऊन बघा आम्ही काय बदल घडवतो या ह्याच्यात. याच अजेंडाने आम्ही आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग, मी मगाशी म्हणलो तसं मला कोणी काय केलं कोणी काय नाही केलं याविषयी मी माझा तो स्वभाव नाही, मला ते तसं बोलायचंही नाही कधी. मी काय करू इच्छितो आणि माझ्यावर विश्वास टाका, मी एवढंच आव्हान लोकांना करू इच्छितो. कसबा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून मी आत्ता माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत अर्ज दाखल केलेला आहे. गेले 20 वर्ष या भागाचं मी प्रतिनिधित्व करतो आणि भाजप सेना युती म्हणून निवडणूक लढवली. दुर्दैवाने या वेळेला सेना भाजप आणि महायुती होऊ शकली नाही, याचं मला दुःख आहे, आनंद निश्चित नाही. पण राजकीय जीवनामध्ये अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. युती झाली असती तर अधिक आनंद झाला असता. गेले 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या ह्या मतदारसंघात सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून काम केलेलं आहे. विकासाची किती कामं झाली असं पुढं जाऊन बघण्यापेक्षा अजून किती कामं राहिली आहेत हे मी बघणारा कार्यकर्ता आहे. कारण नवीन नवीन कामं निर्माण होत असतात, जनतेची ती गरज असते. पण मला अभिमान आहे की पायाभूत सुविधा कसबा विधानसभा मतदारसंघात, कारण हे मध्यवर्ती केंद्र आहे शहराचं, इथे पेठांचा आणि गावठाणांचा विभाग आहे, इथे मध्यमवर्गीय गरीब वाड्यातनं चाळीतनं झोपडपट्टीतनं लोक राहतात. त्यामुळे त्यांची कामं ही नक्की अजून प्रलंबित आहेत, कारण शासकीय धोरणांमुळे अनेक कामं प्रलंबित आहेत. या वाहतुकीचा प्रश्न माझ्या भागात खूपच भेडसावतो, कारण सर्व व्यापारी पेठा ह्या इकडे आहेत आणि शहरातनं सगळी वाहनं येतात. तरी 3 मोठे पार्किंग माझ्या मतदारसंघात महापालिकेच्या माध्यमातून मी विकसित करू शकलो. पुढे येणाऱ्या सगळ्या आव्हानांना मी, माझा पक्ष आणि कार्यकर्ता हा माझा आत्मा आहे आणि त्याच्या जीवावरच मी निवडणूक लढवतो. मी राजकारणी असा धंदेवाईक नाही, तर एक व्रत घेतलेला व्रती आहे. माझा कुठलाही व्यापारी उद्योग नाही, व्यवसाय नाही. मी पूर्ण वेळ समाजसेवा करतो आणि रोज मी काम करतो. निवडणूक आली कीच काम करायचं असं माझं धोरण नाही, तर रोज जनतेचं काम करायचं, लोकांच्यात जायचं. माझं संपर्क कार्यालय अत्यंत चांगल्या पद्धतीनं मी सांभाळतो आणि त्यांनी नागरिक खूप आनंदित आहेत. प्रश्न निश्चित भविष्य काळात सोडवू. मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून सगळ्या जनतेकडनं सहकार्य आणि आशीर्वाद मागतो. ह्या निवडणुकीमध्ये मी मित्रपक्षांवर ह्याच्याही आधी मी कधीही कोणावर टीका केली नाही. दुसरा किती वाईट आहे हे सांगण्यापेक्षा आपण किती चांगलं काम केलं हे सांगावं असं मानणारा मी असल्यामुळे शिवसेनेसकट कुठल्याही राजकीय पक्षांवर मी टीका करणार नाही. पण सैद्धांतिक भूमिका आणि धोरणात्मक निर्णय जे सरकारचे चुकले, ज्याच्यामुळे 15 वर्ष महाराष्ट्र मागे गेला, आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी विकासाची गंगा या देशात आलेली आहे, महाराष्ट्रही सुजलाम सुफलाम हो आणि महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेची सेवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला करायला मिळो, एवढीच मी परमेश्वर चरणी आणि जनतेच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना धन्यवाद. युती राहिलेली नाही आहे, आघाडी राहिलेली नाही आहे, ताकद तुमची कमी झाली असं म्हणता येईल आणि कोणाचं आव्हान वाटतं तुम्हाला समोर मतदारसंघात? असं आहे, मी कुठल्याच उमेदवाराला कमी लेखत नाही. त्यामुळे ताकद कमी झाली का जास्ती झाली हे निवडणुकीच्या निकालावरनं आपल्याला दिसेल.
जनता जागृत आहे आणि ती मतदानातून हे सिद्ध करेल की कोणाची ताकद किती आहे. मी काही सांगण्यापेक्षा मी ते जनतेवर सोडतो. थोडंफार तर नक्कीच मनाला वाईट वाटणार. 25 वर्षाची युती होती, युती तुटल्यामुळे थोडाफार परिणाम होऊ शकतो. परंतु आत्ता ज्या दुरंगी तिरंगी लढती होणार होत्या त्या आता पंचरंगी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या पुढे 4 प्रतिस्पर्धी आणणार आहे. म्हणजे जसं तुम्ही मला विचारलं की भारतीय जनता पार्टीच्या पुढे त्यांच्या पुढे तेवढे येणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता पुन्हा संधी जनता देईल. आमदारकीच्या काळात आपण जी कामं केली तर त्यातून तुमचा असा आत्मविश्वास आहे की जनता समाधानी असेल त्या कामावर आणि पुन्हा एकदा तुम्हाला जे असेल. मला जो मिळालेला कालावधी 2.5 ते पावणे 3 वर्ष होता. या पावणे 3 वर्षामध्ये नक्कीच ज्या ठिकाणी काम केलेलं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी काम झालं ते लोक तर समाधानी आहेत. कारण आजपर्यंत पाहिलं की त्या ठिकाणी जी झालेली कामं आणि मी आल्याच्या नंतर झालेली कामं याच्यामध्ये बहुतेक फार मोठा फरक आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे नागरिक हे मला विसरू शकत नाही आणि मला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळणार आहे. खडकवासला मोठा मतदारसंघ मानला जातो तर त्यामध्ये कोणकोणत्या म्हणजे तुम्ही मुद्द्यांवर घेऊन या विधानसभा निवडणूक लढवणार? आता निवडणुका लढवत असताना मतदारसंघामध्ये जी ठोस कामं आहेत, ॲक्च्युली पाहायचं झालं तर या ठिकाणी वाहतुकीची समस्या असते. तर आता वरती केंद्रामध्ये आमचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने केंद्रामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा राज्यामध्ये आपण आणू शकतो. मग उड्डाणपूल असेल किंवा त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न यासाठी सुद्धा ग्रामीण विकास महायोजना त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त फंड या ठिकाणी आणू शकतो. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या ताज्या घडामोडींसह. नमस्कार.